आज आपण 11th मधला जो मॅथ्स सेकंड मधला जो आपला 8वा टॉपिक आहे कंटिन्युटी, त्याचे आज आपण फॉर्म्युले बघत आहे. फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे तेच मी फक्त एक्सप्लेन करतोय. तर चला बघूया. फर्स्ट याच्यामध्ये दिलेलं एखादं फंक्शन आहे ते कंटिन्युअस असतं कसं असतं आणि म्हणजे ते आपण ओळखायचं कसं की फंक्शन एखादं कंटिन्युअस आहे की नाही. कंटिन्युअस म्हणजे काय असतं, रेग्युलरली आपल्याला माहिती आहे ग्राफ ड्रॉ करता येतात. येस, तर आपण भरपूर प्रकारचे ग्राफ बघितले. फॉर एक्झाम्पल आता इथं मॉड एक्सचा मी एक ड्रॉ करतो. मॉड एक्सचा सर्वांना माहिती आहे ग्राफ, बरोबर आहे. झिरोच्या ठिकाणी असा आपला तयार होतो मॉड एक्सचा ग्राफ. तर हा जो ग्राफ आहे तो कंटिन्युअस आहे बघा, निवांत असा तो कंटिन्युअसपणे चाललेला आहे, कुठेही तिथे ब्रेक झालेला नाही. किंवा रेग्युलर आपल्याला साइन एक्सचा सुद्धा ग्राफ माहिती आहे सर्वांना. साइन एक्सचा ग्राफ सर्वांना माहिती आहे. जर मी इकडे पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये घेतो तर आपला असा जात असतो. येस, तर हा सुद्धा माहिती आहे. हा सुद्धा तुमचा काय इथे कंटिन्युअस ग्राफ आहे. किंवा लिनियर लाईनचं इक्वेशन आहे कोणतं तर तोही तुमचा काय असणार इथे कंटिन्युअस ग्राफ असणार. मग आता हे कंटिन्युअस आहेत, ठीक आहेत. मग हे ओळखायचे कसे? एखादं फंक्शन दिलं तर आपल्याला ते सॉल्व्ह जर करायचं असेल, ते फंक्शन आपल्याला विदाऊट ग्राफ ते ओळखायचं कसं? मग आता काय, इथं एक तुम्हाला दिलेले आहेत, इथं दोन टाईपच्या डेफिनेशन दिलेत. एक ही फर्स्ट आहे आणि एक ही सेकंड आहे. आता हे कशी ओळखायची की कधी कोणती यूज करायची, त्यासाठी मी इथं रिझन्स पण दिलेले आहेत. मग इथं क्वेश्चन पण कसा असतो त्याच टाईपमध्ये असतो. दिलेलं फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही ओळखायचं आहे. मग आता कोणत्या टाईपमध्ये क्वेश्चन असतो तर तेही दाखवतो मी बघा. फॉर एक्झाम्पल असं असतो, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिला जातो तुम्हाला, एक इझी घेतो सम x² - 4 अपॉन x-2 आहे. फॉर एक्स इज नॉट इक्वल टू 2 साठी असतो आणि इज इक्वल टू याची व्हॅल्यू दिली जाते तुम्हाला 4, ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू किती असेल याची 2 असेल. तर आता बघा, हे फंक्शन आपल्याला कंटिन्युअस आहे की नाही ते चेक करायचं आहे. तर हे ओळखायचं कसं? आता ओळखायचं कसं, दोन डेफिनेशन्स आहेत, कोणती यूज करणार, फर्स्ट यूज करणार की सेकंड यूज करणार? तर ह्याच्यामध्ये इक्वल टू आणि नॉट इक्वल टू असेल तर फर्स्ट डेफिनेशनच वापरायची. मी इथं ब्रॅकेटमध्ये पण लिहिलेलं आहे बघा, कोणती डेफिनेशन वापरायचे, कशावरून दिसतं. तर काय इथं यूज करायचं आहे तुमच्याकडे, इक्वल टू आणि नॉट इक्वल टू असेल तर काय यूज करायचे आहे, फर्स्ट डेफिनेशनच यूज करायचे. आणि काही वेळा आहे आपल्याला ह्या डेफिनेशन सुद्धा यूज कराव्या आहेत, दाखवतो देखील तिकडे बघा. आता मग याच्यामध्ये ती यूज करताना कशी यूज करणार, इथे तुमचा एफ ऑफ एक्स कोण आहे आणि कधी आहे. तर बघा, इथे एफ ऑफ एक्स तुम्हाला दिलेला आहे हा, आणि एक्स टेन्स टू ए ना, इथे ए ची व्हॅल्यू तुम्हाला दिली ऍट एक्स इज इक्वल टू ए पण येतं, म्हणजे एक्स इज इक्वल टू 2 तुम्हाला विचारला जाईल. तर असं जर क्वेश्चन असेल तर इथं बघा, ही एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू झाली, ठीक आहे. म्हणजे इथे आपण ह्याच्यामध्ये पुट करणार आहे, त्यामध्ये ए ची व्हॅल्यू तर ही झाली, ही ए ची व्हॅल्यू आली. जस्ट फाइंड आउट करा. आणि एफ ऑफ बघा, एफ ऑफ ए, आता ए ची व्हॅल्यू तुम्हाला 2 दिली ना, मग एफ ऑफ 2 म्हणजे हे राईट साइड मी दाखवतो, ही राईट साइड. तर एफ ऑफ 2 येईल, एच्या जागी 2 आला, तर एफ ऑफ 2 कोण असणार आहे? ज्यावेळी एक्स ची व्हॅल्यू 2 असते त्यावेळी एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती भेटते आपल्याला, हा पण एफ ऑफ एक्सच आहे. एक्स ची व्हॅल्यू ज्यावेळी 2 आहे त्यावेळी एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती भेटते, 4. म्हणून एफ ऑफ 2 एक्सच्या जागी ज्यावेळी मी 2 पुट करतो ही व्हॅल्यू, त्यावेळी मला किती आन्सर भेटतं, 4 भेटतो. तर मला इथं आन्सर काय भेटणार, म्हणजे राईट साइडची व्हॅल्यू माझ्याकडे किती येतं, 4 आहे. मग तुम्ही इथं LHS सॉल्व्ह करा. RHS तुम्हाला माहिती आहे बघा ना, LHS तुम्ही इथे जर सॉल्व्ह करायला घेतला, LHS माझ्याकडे येतं लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए, ए ची व्हॅल्यू किती आपल्याकडे इथं 2 आहे. येस, आणि एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू ही भेटलेली x² - 4 अपॉन x-2. आता हे सॉल्व्ह करा. तुम्हाला माहिती आहे याचा आन्सर कुठल्या फॉर्म मध्ये, n(a)(n-1), किंवा तुम्ही फॅक्टरायझेशन मेथडने पण सॉल्व्ह करू शकता. तर याचा आन्सर काय येईल, n. इथे जर तुम्ही हा 4च्या जागी 2 चा स्क्वेअर लिहिला तर 2^2 तर याचा आन्सर किती येईल तुम्हाला, 4. आणि तुमचा RHS हाच तुमचा RHS होता, वरती जर बघायला गेला तर हाच RHS होता. बरं, RHS मध्ये कोणाला पाहिजे, एफ ऑफ ए म्हणजेच कोण, 2, एफ ऑफ 2. तर एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू आपल्याकडे किती येतं, 4 आहे. तर LHS इज इक्वल टू तुम्हाला इथं व्हॅल्यू काय भेटली, इथं RHS. हेन्स काय असणार आहे, गिवन फंक्शन हे काय असणार आहे तुमचं, कंटिन्युअस असणार आहे. ओके, असं तुम्ही समजू शकता. ठीक आहे, हे झालं तुमची फर्स्ट डेफिनेशन. सेकंड डेफिनेशन वरती कोणत्या टाईपचं सम असतं तेही बघूया. आता इथं मी ब्रॅकेटमध्ये दिलेलं पण आहे कोणत्या टाईपच्या सम पाहिजे. इथे सम मध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी पाहिजेत, आता मी वरती एक्स्ट्रा ऍड केलेलं आहे, आधी हे सांगतो. म्हणजे हे कुठलं आपलं, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, किंवा मॉड्युलस किंवा सिग्नम, ह्या टाईपचे जे फंक्शन्स आहेत तिथे तुम्हाला फक्त ही डेफिनेशन यूज करायची आहे. आता दाखवतो सुद्धा मी तुम्हाला बघा इथे काय आहे, आणि मी इथं मराठीमध्ये सुद्धा काय काय लिहिलेलं आहे त्याचंही मिनिंग काय असतं दाखवतो. एक समज घेतो बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, मी इथं घेतो 3x-2 अपॉन 7 घेतो. ज्यावेळी एक्स ची व्हॅल्यू असेल समथिंग फॉर एक्झाम्पल ग्रेट, ओके असं लिहितो, लेस दॅन
3 is equal to 4x minus 2 when x is greater than or equal to 3. बघा तुम्हाला x वरच्याच कंडिशन्स आहेत, तिथे x वरतीच कंडिशन होते x इज इक्वल टू 2 आणि x इज इक्वल टू -2. आता इथे पण बघा तुम्हाला सरळ सरळ हे साइन दिसतात रे, सरळ सरळ साइन दिसतात. ज्यांना माहिती आहे मॉड्युलस फंक्शन, सिग्नम फंक्शन, त्याच्यामध्ये पण हेच साइन आहेत, हेच साइन आहेत, तिथं पण यूज होतात. आपण एक प्रॉपर फंक्शन, आता मॉड एक्स माहिती आहे ना आपल्याला, बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मॉड एक्स असतं, तर ते आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करतो. एक असतं एक्स आणि दुसरं असतं -x. कसं? ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू तुमची ग्रेटर दॅन इक्वल टू 0, ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू तुमची लेस दॅन 0 असते. हे पण दोन फंक्शन बघा, इथे पण तुमचे कोण आले ते चालेल. मॉडमध्ये सुद्धा आपल्याकडे कोण आहेत? लेस दॅन ग्रेटर दॅनचे साइन आहेत. या टाईपचं सम आलं तर तुम्हाला हीच डेफिनेशन वापरायची आहे. आता ही डेफिनेशन वापरताना तुम्हाला इथं मी काही गोष्टी दिलेत बघा. इथं मी फर्स्ट आता ही टर्म घेतो, कुठली? लिमिट ॲज एक्स टेन्स टू a मायनस एफ ऑफ एक्स. आता याच्यासाठी तुम्हाला एफ ऑफ एक्स वापरायचा कुठे? कोणता? कारण की वरती एक एफ ऑफ एक्स आहे, खाली एक एफ ऑफ एक्स आहे, आणि तो आता मग घेणार कोण? आता ए तर मला दिसतो की इथं बऱ्यापैकी 3 आहे, ठीक आहे, त्या 3च्या ठिकाणी मला यूज करायचं आहे. तर चला बघूया. इथं लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए, ए म्हणजे इथं 3 आहे, ओके 3 समजतो तुम्हाला, म्हणजे 3च्या वरती साइन आलं कोणतं? मायनस. आता 3 मायनसचं मिनिंग काय असतं? मी इथं दाखवलंय पण बघा, लिहिलेलं पण आहे राईट साईडला, एक्स टेन्स टू ए मायनस. तर ए पेक्षा एक्स लहान, म्हणजे आता इथं 3 पेक्षा एक्स लहान कुठे शोधायचं बघा बरं. एक्स टेन्स टू 3 मायनस म्हणजे काय असणार आहे? 3 पेक्षा एक्स लहान. 3 पेक्षा एक्स लहान ह्याच्यामध्ये कुठे आहे रे? 3 पेक्षा एक्स लहान, हा 3 आहे, पेक्षा एक्स लहान आहे, तर एक्स लहान इथे आहे बघा 3 पेक्षा. तर तुम्हाला हाच इथे फंक्शन यूज करायचा आहे. त्यावेळी तुम्हाला एफ ऑफ एक्स हाच यूज करायचा आहे. कोण? 3x मायनस 2/7. आणि काय असेल ते तुम्हाला पुढे सम सॉल्व्ह करायचं. डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू शकता इथे, तर काय प्रॉब्लेम नाहीये. हा, जिथं जर तुम्हाला लिमिटचे फॉर्म्युले वापरायचे असेल तर त्यावेळी तुम्ही लिमिटचे फॉर्म्युले काय असेल ते वापरू शकता. आणि दुसरं आता तुम्ही यावी इथे पण बघा, लिमिट ॲज कोण आहे रे तिथे? एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स. आता याचं मिनिंग काय असतं? एक्स इज इक्वल टू ए असं जरी म्हटलं तरी चालेल. तर याच्यामध्ये एक्स इज इक्वल टू ए कुठे आहे रे? इथेच आहे ना एक्स इज इक्वल टू ए, तर हा यूज करा. म्हणजे लिमिट ॲज एक्स टेन्स टू 3 कोण असणार इथे? 4x मायनस 2. आणि तिसरा पण जो आहे कोणता आहे रे? लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स. बघा त्याची पण व्हॅल्यू लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए, एची व्हॅल्यू होती 3 प्लस. 3 प्लसचं मिनिंग काय? 3 पेक्षा एक्स मोठा. 3 पेक्षा एक्स मोठा कुठे आहे रे? 3 पेक्षा एक्स मोठा याच्यामध्येच आहे, तर लिहून टाका सरळ तो 4x मायनस 2. आता बघायला गेलं तर ह्या दोघांचा आन्सर सेम. व्हॅल्यू 3 पुट करायचे, काय -3 वगैरे नाही पुट करायची, ॲज इट इज. ते फक्त मायनस साइन कोणासाठी आहे? ह्याच्यामधला ओळखायचा, कोणता फंक्शन घ्यायचा तो ओळखण्यासाठी आहे, बाकी काय नाही. तुम्हाला 3च व्हॅल्यू पुट करायची, म्हणजे 3 × 3 मायनस 2/7 याचं काय असेल ते आन्सर. याचं पण 4 × 3 मायनस 2 याचं काय असेल ते इथे पण तेच आहे. आता ह्या दोघांच्या व्हॅल्यू तर सेमच येणार आहे, ओके. कारण की जिथं बघा इक्वल टू साइन आहेत ना, तिथल्या दोन व्हॅल्यू म्हणजे इक्वल टूची आणि ज्यावेळी आपला एक्स इज म्हणजे तुमच्याकडे ए प्लस असेल त्यावेळी म्हणजे 3 प्लस असेल, त्या दोघांच्या व्हॅल्यू काय असेल तुमच्या इथे सेमच असणार आहेत. हे मी इथं लक्षात कसं ठेवतोय बघा. एक्स टेन्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स असतो त्यावेळी काय असतो? ए पेक्षा एक्स लहान. मायनस असेल तर कसं लक्षात ठेवतो? ए पेक्षा एक्स लहान पाहिजे एफ ऑफ एक्स साठी. ज्यावेळी ए प्लस असतो ए पेक्षा एक्स मोठा. एक लक्षात ठेवा, दुसरा आपोआप त्याच्या उलट असणार आहे. ह्या झाल्या पहिल्या दोन प्रॉपर डेफिनेशन आहेत कंटिन्युअस फंक्शनच्या. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट, ओके. मी इथं नोट दिलेले आहेत की कोणतं फंक्शन हे तुमचं कंटिन्युअस असतं. आता फंक्शन म्हणजे तुमचे दोन टाईपचे, आता बघा 2 फंक्शन्स असतील, 3 फंक्शन एकत्र येत आहेत, तर ते मग ओळखायचं कसं की दिलेलं फंक्शन हे कंटिन्युअस आहे की नाही. मी इथं म्हटलेलं पण आहे बघा, इफ एफ अँड जी आर कंटिन्युअस फंक्शन्स ॲट एक्स इज इक्वल टू ए. 2 फंक्शन्स आहेत, ते दोन्हीच्या दोन्ही मॅडे कंटिन्युअस आहेत, तर त्यांची ऍडिशन करा, सबट्रॅक्शन करा, मल्टिप्लिकेशन करा, डिव्हिजन करा, किंवा त्याला एखाद्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करा, किंवा अजून काय त्याचे एफ कॉम्पोजिशन जी घ्या, कॉम्पोजिट फंक्शन घ्या, एफ कॉम्पोजिट एफ घ्या, जी कॉम्पोजिट जी घ्या, जी कॉम्पोजिट एफ घ्या. हे सगळेच्या सगळे तुमचे काय असतात? कंटिन्युअस असतात. म्हणजे त्या फंक्शन बरोबर तुम्ही कोणाशी कंटिन्युअस 2 फंक्शनचे ऍडिशन सबट्रॅक्शन सुद्धा काय असणार तुमचे? सरळ सरळ तिथे काय असेल? कंटिन्युअसच असणार. मी इथं काही एक्झाम्पल्स पण दिलेत, काही कंटिन्युअस एक्झाम्पल्स जे तुम्हाला माहितीच पाहिजेत, ओरली माहिती पाहिजेत. फॉर एक्झाम्पल पॉलिनॉमियल फंक्शन रेग्युलर लिनियरच घ्या. लिनियरची लाईनच असते सरळ, ती भेटते भरपूर, कुठेही कट नाही, ब्रेक नाही.
ग्राफ आहे, मग आपल्याला माहिती आहे लिनियरचा ग्राफ कंटिन्युअस असतो, कुठेही ब्रेक नाही होत, ऑब्व्हियसली तो काय असेल तुमचा कंटिन्युअस असणार आहे. त्यानंतर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक, आपण क्वाड्रॅटिक त्यामध्ये आपण कोणते बघतो रे, पॅराबोलाचे, ते वाढतच जातात पुढे, आपल्याला माहित नाही कुठेपर्यंत जातात, पण तो कंटिन्युअस ग्राफ आहे. त्यानंतर दुसरं दिलंय कॉन्स्टंट. कॉन्स्टंट फंक्शन तर हे तर माहिती आहे, एक लाईनच असते सरळ सरळ, एक स्ट्रेट लाईन, म्हणजे पॅरल टू एक्स ऍक्सिस असेल तर ते तुमचं कोण असणार इथे कॉन्स्टंट फंक्शन होतं, तर त्याला आपण काय म्हणू शकतो इथे कंटिन्युअस फंक्शन म्हणू शकतो. त्यानंतर साइन कॉस ओव्हर आर, हे तर माहिती आहेत आपल्याला, साइन आणि कॉस मीन्स म्हणतोय फक्त, कारण साइन आणि कॉसचाच जो ग्राफ आहे तोच आपला कंटिन्युअस होता, कुठेही ब्रेक झालेला नाही, बाकी सगळ्यांचे ब्रेक झाले तरी. टॅनचा बघा, टॅन 90 ला ब्रेक झाला होता, त्यानंतर कॉटचा पण ब्रेक झालाय, कोसेक सेक यांचे सुद्धा तुमचे काय झाले तिथे ब्रेक झालेले आहेत ते सुद्धा. ओके, नेक्स्ट एक्सपोनेन्शियल फंक्शन a raised to x with a is greater than 0 over r, हा सुद्धा आपण एक्सपोनेन्शियलचा ग्राफ सुद्धा काढला होता, ते आपण तलवार तयार झाली होती बरं, इकडे एक जात होता इकडे एक जात होता, तो जो आहे तो एक्सपोनेन्शियल, तो सुद्धा तुमचा कंटिन्युअस भेटत जातो, तो कुठेही ब्रेक झालेला नाहीये. त्यानंतर लॉगॅरिथमिक फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शनचा पण आपण खालून वरती जात होतो, 1च्या इथून वरती बाहेर पडत होतो, बरोबर आहे ना, तर तो सुद्धा जो ग्राफ आहे तो सुद्धा तुमचा काय असणार आहे इथे कंटिन्युअस असणार. मात्र इथं बघा याचा जर तुम्ही फॉर्म्युला बघायला गेला तर काय होतो रे, लॉग एक्स अपॉन लॉग ए होतो ना, म्हणजे तर त्यांनी सांगितलेले पण आहे एची व्हॅल्यू 1 नाही चालत, लॉग 1 झाला इथे तर लॉग 1 चे 0 होईल व्हॅल्यू, डिनॉमिनेटर 0 भेटला तर प्रॉब्लेम होईल, त्यामुळे त्यांनी सांगितलेलं पण आहे की ए इज नॉट इक्वल टू 1 चालणार आहे. आणि इथं सांगितलेलं आहे ऑब्व्हियस ए ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली पाहिजे, कारण की आपण आणि एक्स ची सुद्धा, कारण की लॉग ऑफ आपण फक्त कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करतो, पॉझिटिव्ह. ग्राफ माहिती आहे ना सर्वांना, हे असा 1च्या इथून बाहेर पडत होता आणि असा जात होता. सगळ्यांना ग्राफ सगळे तुम्हाला आता आलेच पाहिजेत, आपण बघितलेले आहेत कशामध्ये, ग्राफ्स फंक्शन्स मध्ये सगळे बघितलेले आहेत. चला पुढे जाऊ आपण. ओके, आता इथे एक दिलेला आहे, एक आपण एक पीस वाईज म्हणजे एखाद्या पॉइंटच्या स्पेसिफिक ठिकाणी आपण जर आतापर्यंत बघितले की ते दिलेलं फंक्शन काय आहे ते कंटिन्युअस आहे. आता पॉइंटच्याच ठिकाणी बघत होतो बघा, एक्स ऍट एक्स इज इक्वल टू ए, एक्स इज इक्वल टू 3चं पहिलं सम होतं, तर त्या 3च्या ठिकाणीच आपण बघत होतो की दिलेलं फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही. मग बाकीच्या ठिकाणी काय प्रॉब्लेम होणार आहे, तर आपण अजून तिथे जात नाही, तर आता हाच आहे की त्या थ्रू आउट इंटरवल, म्हणजे एखादा ओपन इंटरवल दिलाय तुम्हाला a, b, इथंच म्हटलेलं आहे बघा, कसं म्हटलेलं आहे तिथं, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू a, b, जर f हेच कंटिन्युअस असेल आणि तुम्हाला काय म्हटलंय कंटिन्युअस, मी म्हणतोय बघा, ह्या a आणि तुमचा जो b आहे तिथं जर तुमचं काय असेल दिलेलं फंक्शन काय आहे सगळीकडे कंटिन्युअस आहे, त्यानंतर आणि दोन जर व्हॅल्यू तुमच्या एक्झिस्ट आहेत, कुठल्या, याचं तुमचं लिमिटिंग व्हॅल्यू एक्झिस्ट आहे आणि याची म्हणजे कुठली, लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स, ही व्हॅल्यू किंवा आपण त्याला म्हणतो ए प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए भेटत असेल, आणि याच्यासाठी कुठली असणार, लिमिट ॲज एक्स टेन्स टू बी मायनस एफ ऑफ बी इज इक्वल टू कोण असेल, सॉरी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ बी, अशा जर दोन व्हॅल्यू तुमच्या एक्झिस्ट होत असेल याची पण, तर काय असतं दिलेलं जे फंक्शन आहे ते क्लोज इंटरवल मध्ये काय होतं ते कंटिन्युअस होतं. आता याचं मिनिंग काय, मी त्यात आता हे तुम्हाला ठीक आहे ज्यांना डेफिनेशन समजते त्यांनी चला इथून मी जरा ग्राफिकल वेने पण दाखवतो. बघा एखादा फंक्शन आहे मॅड, हे माहिती आहेत ना, आपण इथं हॉलो स्पियर सॉलिड स्पियर ड्रॉ करतो, एखादा फंक्शन आहे ते इथून सगळीकडे तुम्ही कुठेही जावा ते कंटिन्युअस आहे, मात्र मी अजून ह्याच्यावरती स्पेसिफिक सांगू शकत नाही, मात्र इथं जर ते फंक्शन कंटिन्युअस झालं म्हणजे इथं तुम्हाला एक प्रॉपर व्हॅल्यू भेटली जी ह्याला कनेक्ट होते, इथं पण एक मला प्रॉपर व्हॅल्यू भेटली जी ह्याला कनेक्ट होते, म्हणजे इथं पण ते काय झालं फंक्शन कंटिन्युअस, ह्याला टच झालं म्हणजे ह्याला कंटिन्युअस पुढे व्हॅल्यू फाइंड आउट करत गेलं, याला पण काय करत गेलं याची पण व्हॅल्यू पुढे फाइंड आउट करत गेलं, म्हणजे इथून इथंपर्यंत सगळं ते कंटिन्युअस झालं, सरळ कंटिन्युअस ग्राफ भेटला आपल्याला, सरळ मी म्हणजे असंच म्हणत नाही, तो कसाही भेटू दे ग्राफ, असा पण भेटला तरी चालेल, मात्र असा मला रेग्युलर ग्राफ भेटलेला आहे, कुठेही तिथं कट झालेला नाहीये, तर त्यामुळे काय असणार आहे इथून इथपर्यंत टोटल, याला पण क्लोज करतो यालाही क्लोज करतो, म्हणजे ए पासून बी पर्यंत तो टोटली काय असणार आहे ग्राफ जो असेल तो कंटिन्युअस असणार आहे, असं जरी लक्षात ठेवला तरी चालेल. ओके, मग आपण सम आल्यानंतर एकदा प्रॉपर बघू. दोन ठिकाणी तुम्हाला सांगितलं असेल की ऑन इंटरवल वरती जर तुम्हाला जर दिलेलं फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही ते चेक करा, तर मला दोन्ही ठिकाणी मला काय करावं लागेल, दिलेलं फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही ते चेक करावं लागेल. मिडल तर सगळे असणारच आहे कंटिन्युअस, फक्त फर्स्ट अँड लास्टला मला इथं व्हेरीफाय करावं लागेल. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊ.
ओके, आता काही डिसकंटिन्युअस फंक्शन्स पण असतात, मग त्याच्यामध्ये टाइप्स पण पडत जातात. डिसकंटिन्युअस म्हणजे काय, रेग्युलरली ब्रेक होतो. जो ग्राफ असा स्मूथ कुठेतरी चाललेला असतो ना रे, असा कुठेतरी स्मूथ असा चालू असतो, ते मध्येच त्याची गाडी कुठेतरी बंद पडते आणि तो परत ब्रेक होतो आणि पुढे जातो, ब्रेक होतो परत पुढे जातो. आपल्याला माहिती आहे त्या टाईपचं कोणतं तुम्ही म्हणू शकता रे, स्टेप फंक्शन्स, जे ब्रेक ब्रेक होत गेलेत, माहिती आहेत ना, ब्रेक डान्स करत जातो, ते स्टेप स्टेप स्टेप्स तयार झाल्या होत्या, तर त्याला पण मी म्हणू शकतो इथं तुमचं डिसकंटिन्युअस फंक्शन. मात्र या डिसकंटिन्युअस फंक्शन्स मध्ये पण काय असतात, इथे एक टाइप्स काही पडत जातात. आता मी हे टाइप्स एक डेफिनेशनच्या टाइपमध्ये देतोय तुम्हाला, मात्र सम आल्यानंतर कसे सॉल्व्ह करायचे मी पुढे एक नोट मध्ये देतोय. इथं मी जम्प डिसकंटिन्युटीची डेफिनेशन सांगितले, रिमुव्हेबल ची एक सांगितलेली आहे. तर इथं काय म्हटलंय बघा, जम्प डिसकंटिन्युटी आधी सांगतो नेमके काय. जम्प तुम्हाला समजते सुद्धा, जम्प होते, जम्प होत जाते तिथे. ओके, म्हणजे तुम्हाला कंटिन्युअस थोडा भेटणार, परत तिथं ब्रेक होणार, परत कंटिन्युअस भेटणार, असं चालू होतं तो. म्हणजे इथं काय सांगले बघा, जम्प डिसकंटिन्युटी मध्ये म्हटलेलं आहे लेफ्ट हँड लिमिट अँड राईट हँड लिमिट आर एक्झिस्ट. म्हणजे आता दोन आहेत बघा, आपण ही कोणती डेफिनेशन आहे रे, नॉट इक्वल टू असेल तर बघा ए मायनस आणि ए प्लस मध्ये चालू आहे, तर ही कोणती असणार आहे, सेकंड टाईपची जी डेफिनेशन आहे ती असणार आहे. माहिती आहे ना, लेस दॅन ग्रेटर दॅन साठी ती यूज करतो, कारण की ए मायनस आणि ए प्लस आलंय. तर इथं काय म्हटलंय बघा, लेफ्ट हँड लिमिट अँड राईट हँड लिमिट आर एक्झिस्ट, म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू तुमची काय पाहिजे इथे, एक्झिस्ट पाहिजे, आणि मात्र त्या दोन्ही काय झाल्या पाहिजे इथं, डिफरंट पाहिजे. तरच मी त्याला काय म्हणतो इथं, लेफ्ट हँड लिमिट अँड राईट हँड लिमिट, म्हणजे आपलं जम्प डिसकंटिन्युटी म्हणतोय, म्हणजे दोन्ही जर इक्वल टू नसेल तर म्हणतोय. ओके, मात्र एक्झिस्ट पाहिजे, त्यांच्या व्हॅल्यू प्रेझेंट पाहिजे, इन्फिनिटी येता कामा नाही. नेक्स्ट सेकंड जो आहे ते आपल्याकडे रिमुव्हेबल डिसकंटिन्युटी. अजून समजत नाही, मी एखादं एक्झाम्पल घेऊन दाखवणार सुद्धा, जस्ट वेट. रिमुव्हेबल डिसकंटिन्युटी याच्यामध्ये काय दिले बघा, लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स एक्झिस्ट आलं पाहिजे. ठीक आहे, आता इथे पण जर बघायला गेला ही डेफिनेशन कुठली असेल बघा, एक्स टेन्स टू ए आहे, तर मला वाटतं फर्स्ट डेफिनेशन आहे, कारण की ए मायनस आणि ए प्लस असते आपली सेकंड डेफिनेशन मध्ये कंटिन्युटीच्या, तर ही ऑब्व्हियसली तुमची कुठे असणार, आपली फर्स्ट डेफिनेशन आहे. मग काय म्हणतात बघा, लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स एक्झिस्ट बट आयदर एफ ऑफ ए इज नॉट डिफाईन, म्हणजे एफ ऑफ ए तुमचा काय असणार आहे, नॉट डिफाईन, म्हणजे इन्फिनिटीज म्हणा. और लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू ए, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती तुमच्या एफ ऑफ ए ला इक्वल होत नाहीये. एफ ऑफ ए म्हणजे आपण तो बघा, एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू 4 आली होती, तर त्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल होत नाही, तरी पण मी त्याला काय म्हणू शकतो इथं, रिमुव्हेबल डिसकंटिन्युटी. बघा मी लिहितो पण परत पाहिलं असेल, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कुठलं होतं रे आपल्याकडे, एक्स स्क्वेअर मायनस 4 अपॉन एक्स मायनस 2, ज्यावेळी मी एक्सची व्हॅल्यू काय दिली होती इथं, नॉट इक्वल टू 2, आणि याचा आन्सर मी आता 4 देत नाही, मी इथं समजा 5 देतो. ओके, आता हे काय झालं, हे जर सम बघायला गेलं ना, तर हे प्रॉपर तुमचं रिमुव्हेबल डिसकंटिन्युटीच आहे. बघा एक्झिस्ट आहे तुमची, याची व्हॅल्यू एक्झिस्ट होते, ही एक्झिस्ट होते, याचा आन्सर आपण फाइंड आउट केलं होतं 4 येते. ओके, बट आयदर एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू इज नॉट डिफाईन, म्हणजे एकतर ते तुम्हाला काय नसेल, नॉट डिफाईन म्हणजे इन्फिनिटी असेल, और याची व्हॅल्यू आहे ती कोणाची, याचा आपण जे लिमिटिंग व्हॅल्यू फाइंड आउट केली ती एफ ऑफ 2 ला, म्हणजे एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू इथं 5 ला इक्वल टू नाही, इथं इक्वल टू येतच नाही, कारण की ह्याचा आन्सर किती भेटलं होतं आपल्याला, 4 भेटलं होतं. इज नॉट इक्वल टू काय असणार आहे, 5 असणार आहे. तर हे प्रॉपर तुमचं सम आहे, रिमुव्हेबल डिसकंटिन्युटीचं सम आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे आपल्याकडे इथं इनफायनाइट डिसकंटिन्युटी आहे. आता इनफायनाइट डिसकंटिन्युटी नावामध्येच आहे इनफायनाइट, इनफायनाइट तुम्हाला आन्सर भेटलं पाहिजे, म्हणजे तुमचं लेफ्ट हँड लिमिट असेल किंवा राईट हँड लिमिट, याला म्हटलं जातं लेफ्ट हँड लिमिट. मायनस लिहिलं जातं ना, ए रेस टू, इथं -1 आहे बघा, म्हणजे मायनस साईन आहे, आणि इथं ए प्लस साईन लिहिलेलं आहे, तर हे तुमचं लेफ्ट हँड लिमिट आहे, आणि हे कोण असणार आहे तुमचं राईट हँड लिमिट आहे. जर लेफ्ट हँड लिमिटची पण व्हॅल्यू तुमची काय आहे तर इन्फिनिटी आहे, और तुमची कोणाची आहे, राईट हँड लिमिटची पण व्हॅल्यू जर तुमची इन्फिनिटी प्लस असू दे किंवा मायनस इन्फिनिटी असू दे, तर त्यावेळी काय असतं, त्याला म्हटलं जातं इनफायनाइट डिसकंटिन्युटी म्हटलं जातं. ओके, चला आपण आहेत, एक मी प्रॉपर तुम्हाला दाखवतो की ओळखायचे कसे. काही जणांचं इथं कन्फ्युजन होतं की ते डिसकंटिन्युटी कुठल्या टाईपचे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो, तर मी इथं नोटमध्ये सगळं प्रॉपर सांगितलेलं आहे की चेक कसे करायचे. ओके, बघा मी इथं 2 टाईपच्या डेफिनेशन घेतोय, इथं फर्स्ट डेफिनेशन घेतलेली आहे, इथं सेकंड डेफिनेशन घेतलेली आहे. सम कशामध्ये आहे आधी ते बघायचं, आणि त्याच्यावरून तुमचे ठरतात टाइप्स. ओके, जर तुमची फर्स्ट डेफिनेशन आहे तर इथं 2 टाईपच्याच डिसकंटिन्युटी असतात, आणि जर तुमचं जर इथं जर कुठलं असेल सेकंड टाईपची डेफिनेशन असेल तर इथे सुद्धा तुमच्या काय होतात, 2 डेफिनेशन, म्हणजे 2 तुमच्या डिसकंटिन्युटी येतात. मग जर बघायला गेलं तर रिमुव्हेबल दोघांमध्ये पण आहे,
रिमुवेबल जी आहे ती दोघांमध्ये आहे आणि इनफायनाईट जी आहे इनफायनाईट ती तुमची फक्त वरच्यामध्ये आहे आणि इकडे फक्त तुमच्याकडे कोण आहे जम्प डिस्कंटिन्युटी आहे. आता हे मी सम सॉल्व्ह करण्यासाठी बऱ्यापैकी यूज करत असतो आणि तुमच्या बुकमध्ये आहे त्यांच्यासाठीच यूज करतो. बाकीचे काही सम्स आले तर तुम्हाला तिथे प्रॉब्लेम होतील यूज करण्यासाठी. मात्र तुमच्यासाठी फक्त मी सांगतो येते या टाईपच्या डेफिनेशन्स यूज करा किंवा हेच नोट तुम्ही यूज करा, तुम्हाला प्रॉपर आन्सर भेटत जाते डिस्कंटिन्युटी चेक करण्यासाठी. तर बघा मी काय म्हणतोय, फर्स्ट डेफिनेशन पहिल्यांदा यूज काय करा, लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू एफ ऑफ एला जर काय झाली इथं नॉट इक्वल टू झाली तर त्याला आपण आता रिमुवेबल डिस्कंटिन्युटी, मी आताच दाखवलं होतं 5 झालं होतं बघा, 4 आन्सर येत होतं, त्याला मी काय म्हणू शकतो इथं रिमुवेबल डिस्कंटिन्युटी म्हणू शकतो. ठीक आहे. मात्र जर त्याचं आन्सर तुमचं प्लस और मायनस इन्फिनिटी येत असेल, जर याचंच आन्सर तुमचं काय आलं इन्फिनिटी आलं, कुठलं लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्सचा आन्सर किती आला आता इन्फिनिटी, म्हणजे 4 येत होता ना त्या जागी बघा लिहितो पाहिजे असेल तर बघा लिमिट ॲज एक्स टेन्स टू, समज घेतो रे मगाचं, म्हणजे कुठलं होतं आपल्याकडे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4 अपॉन एक्स मायनस 2, ज्याची व्हॅल्यू किती होते एक्स इज इक्वल टू 2 नॉट इक्वल टू 2 होतं इथं आणि इज इक्वल टू 5 दिलं होतं मी, आता चेक करू. ओके, आणि ॲट कुठं होतं इथं एक्स इज इक्वल टू बघा. तर याच्यामध्ये फर्स्ट हे जर सम बघायला गेलं तर हे रिमुवेबल डिस्कंटिन्युटी मध्ये येतं, कारण की याची व्हॅल्यू येत होती 4 येत होती आणि 4 इज नॉट इक्वल टू 5 हे तर आपल्याला माहिती आहे, त्यामुळे याच्यामध्येच बसतं. मात्र हे कधी पॉसिबल आहे, हे कधी पॉसिबल, आता फॉर एक्झाम्पल मी हेच सम घेतो आणि याच्या जागी मी प्लस करतो बघा, याच्या जागी मी प्लस केलं तर आता काय झालं रे प्रॉब्लेम, मी हे जर सॉल्व्ह केलं लिमिटिंग मी ह्याची व्हॅल्यू घेतली ॲट एक्स इज इक्वल टू 2 तर मला आन्सर इन्फिनिटीज भेटणार आहे ना रे. आन्सर किती भेटेल याचं, लिमिट जर मी घेतलं ॲट एक्स इज इक्वल टू 2 व्हॅल्यू मी पुट करणार आहे, दुसरा माझ्याकडे ऑप्शन नाही आहे, तर इथं काय भेटणार आहे मला इन्फिनिटी आन्सर भेटणार आहे आणि इन्फिनिटी भेटली आणि हे कोणत्या टाईपचं आहे बघा इक्वल टू नॉट इक्वल टू आहे ना चालू, तर इन्फिनिटी आन्सर भेटतं, तर इथं काय असणार आहे इनफायनाईट डिस्कंटिन्युटी असतं, लगेच ओळखून येतं. क्लिअर झाली तुमची फर्स्ट डेफिनेशन वरून डिस्कंटिन्युटी कशी ओळखायचे. तर आता चला दुसरी आपण डेफिनेशन वरती बघूया. दुसऱ्या डेफिनेशन मध्ये एक एक्झाम्पलच बघू म्हणजे क्लिअर होईल आयडिया. तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, मी इथे एक सम घेतो 3x मायनस 6 अपॉन एक्स मायनस 2, ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू तुमची काय असेल ग्रेटर दॅन 2 साठी घेतो, इज इक्वल टू मी याची व्हॅल्यू घेतो किती 4 घेतो, ज्यावेळी एक्स इज इक्वल टू 2 असेल, आणि इज इक्वल टू मी याची व्हॅल्यू घेतो एक बदलून आपण कोणती घेऊया चला 6x मायनस 12 अपॉन 2x मायनस 4 असा एक मी घेतो सम, जस्ट समजण्यासाठी घेतोय, असं नाही मी म्हणत ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू मी किती असेल इथं लेस दॅन 2 असेल, एक समजण्यासाठी घेतो. बघा याच्यामध्ये काय झालं रे, चला ही डेफिनेशन व्हेरीफाय करूया काय होतं बघा. पहिल्यांदा लिमिट ॲज कोणती मला पाहिजे व्हॅल्यू एक्स टेन्स टू ए मायनस म्हणजे 2 मायनस कुठे आहे रे, 2 पेक्षा एक्स लहान कुठे आहे ह्या थर्ड मध्ये, तर मला हे सॉल्व्ह करावं लागेल 6x मायनस 12 अपॉन 2x मायनस 4, मला हे सॉल्व्ह करावं लागेल. जर मी आता इथं एक्सच्या जागी जर 2 जर व्हॅल्यू पुट केली तर आन्सर डिनॉमिनेटर 0 येतं, तर मला इथं काहीतरी ऍडजस्टमेंट करावी लागेल. कॉमन घेतो मी इथं 6, आतमध्ये कोण राहिला एक्स मायनस 2 राहिला, बरोबर आहे ना, आणि वर खाली कोण राहिला 2 जर कॉमन घेतला तर किती लिहिते एक्स मायनस 2, तर एक्स मायनस टू कॅन्सल आउट, तर डायरेक्ट व्हॅल्यू तुम्हाला इथं किती भेटली 3 भेटली. 2 मायनस 3 याची व्हॅल्यू भेटली, ही पण व्हॅल्यू फाइंड आउट करतो बघा. लिमिट ॲज एक्स टेन्स टू 2 प्लस म्हणजे 2 पेक्षा एक्स मोठा कुठे फर्स्ट मध्ये 2 पेक्षा एक्स मोठा, तर चला बघा 3x मायनस 6 अपॉन एक्स मायनस 2, 3 कॉमन घेतो तर आतमध्ये काय राहिलं रे इथे एक्स मायनस 2 आणि खाली पण माझ्याकडे कोण आहे इथे एक्स मायनस 2 कॅन्सल आउट, मला व्हॅल्यू किती भेटली इथं 3 भेटली. आणि एफ ऑफ आता ही तिसरी व्हॅल्यू ही मी फाइंड आउट केली, आता तिसरी व्हॅल्यू लिमिट ॲज एक्स टेन्स टू किती आहे माझ्या इथं 2, त्यावेळीचा मला एफ ऑफ एक्स पाहिजे. आता लिमिट ॲज एक्स टेन्स टू 2, एक्सची व्हॅल्यू 2 आहे, त्यावेळी एफ ऑफ एक्स किती आहे माझ्याकडे 4च आहे, म्हणजे इथं मी 4 घेतला तर याची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर मला 4च भेटणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू सेम आली, म्हणजे पहिली आणि दुसरी व्हॅल्यू सेम आली, मात्र तिसरी व्हॅल्यू तुमची डिफरंट आहे. तिसरी जर तुमची व्हॅल्यू डिफरंट आहे तर त्यावेळी म्हटलं जातं त्याला रिमुवेबल डिस्कंटिन्युटी. काय म्हटलं जातं रिमुवेबल डिस्कंटिन्युटी, म्हणजे ह्या 4च्या जागी मी 3 केलं तर हे काय होणार आहे तुमचा जी डिस्कंटिन्युटी आहे ती रिमूव्ह होईल असं म्हटलं जातं. आणि मग जम्प डिस्कंटिन्युटी कधी असते ती पण बघूया आता.
आता याच्याच मी सम मध्ये जरासं क्लिअर करूया, याच्यामध्ये जरासं काहीतरी काय करतो रे. चला बघूया. आता एक काम करतो, याच्यामध्ये मी केलं एक सम असं करतो त्या. चला वेगळं सम तयार झालं याच्यामध्ये. बघा आता व्हॅल्यू पुट करून बघा. वरची एक मला व्हॅल्यू माहिती होती 3 आली होती, आणि जर याची व्हॅल्यू कोणती ही जर व्हॅल्यू बघायला गेलं तर ती व्हॅल्यू किती येईल रे. व्हॅल्यू पुट करा ना 2. तर 6 2 जा 12, 12 2 जा किती आलं इथं 24 झालं, आणि डिवाइड बाय किती लिहितं 4 4 8 झालं. 8 4 8 किती 8 3 झालं का रे. थांबा थांबा थांबा, दोन्ही व्हॅल्यू सेम येत आहेत. नको, इथं काहीतरी बदला रे, काही बदला. अशी काहीतरी व्हॅल्यू, आन्सर डिफरंट आलं पाहिजे. माझं म्हणणं काय तर आन्सर डिफरंट आलं पाहिजे. तर ती व्हॅल्यू किती येणार इथं समजा 6 2 जा 12 23 येईल. बरोबर आहे. 23/8 ही व्हॅल्यू डिफरंट आली ना रे. याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू, या दोघांच्या व्हॅल्यू डिफरंट आल्या तर मी त्याला काय म्हणतो, सरळ सरळ जम्प डिस्कंटिन्युटी. इथं एक व्हॅल्यू होती, दुसरी व्हॅल्यू तिथं आली, बाहेर गेली, असं लक्षात ठेवा. क्लिअर झालं. ओके. चला आता हे तर आहे, हे आपण एक्झाम्पल आल्यानंतर अजून एकदा प्रॉपर व्यवस्थित बघू. ओके. चला नेक्स्ट आपण जाऊ. ओके. एक आहे इंटरमिडिएट व्हॅल्यू थेरम म्हणून एक आहे. आता इंटरमिडिएट व्हॅल्यू थेरम मला वाटत नाही की याच्यावरचे तुम्हाला सम्स आहेत, मात्र एक माहिती पाहिजे की काय आहे इंटरमिडिएट व्हॅल्यू थेरम. आता इथे एक माझ्याकडे इंटरवल चालू आहे, आपला कुठला a, b चा एक इंटरवल चालू आहे. ओके. इंटरवल आहे, क्लोज इंटरवल घेतोय, पण मी क्लोज इथंच टाकतोय a पासून b पर्यंत. आता काय झालं रे, इथं एक माझ्याकडे सी कुठेतरी आहे ओपन इंटरवल मध्ये म्हटलं, म्हणजे ए आणि बी सोडून मधल्या कुठल्याही व्हॅल्यू इथं कुठेही म्हणतोय, असं म्हणत नाही की एक्झॅक्ट मध्ये असं म्हणतो. चला इथली एक मी व्हॅल्यू सी घेतली, तर काय असणार आहे याच्यावरती. ज्यावेळी मी तुम्हाला काय म्हणतो रे, याच्यावरती मी फंक्शन एक अप्लाय केलं तर मला इथं एक दुसरा इंटरवल भेटणार आहे, एक मला दुसरा इंटरवल भेटेल, आणि तो कुठला असणार आहे रे. फंक्शन मी एफ यूज केलंय तर मला इथं एफ ऑफ ए भेटेल, म्हणजे एफ ऑफ ए, आणि इथं कोण भेटणार आहे एफ ऑफ बी. एफ ऑफ बी हवा असेल तर तुम्ही स्क्वेअरचं एखादं फंक्शन घ्या. म्हणजे इथं जर समजा 2 पासून 4 पर्यंत चालू आहे, इथं 2 पासून कुठेपर्यंत चालू आहे, इथे 4 पर्यंत चालू आहे मी घेतोय, आणि इथं कुठलं चालू आहे माझे फंक्शन आहे ते एक्स स्क्वेअरचं चालू आहे फंक्शन. मग बघा रे, 2 चा इथं स्क्वेअर केला तर मला इथं व्हॅल्यू भेटणार 4, इथं 4 चा स्क्वेअर केला तर इथं एफ ऑफ बी ची व्हॅल्यू किती भेटेल 8, आणि मधली एखादी व्हॅल्यू घेतली समजा फॉर एक्झाम्पल मी घेतो इथं 3.5, तर हे 3.5 ही मधीच येते असं त्यांचं म्हणणं आहे, आणि ऑब्व्हियस येणार हे एक्स स्क्वेअरचं लगेच आपल्याला समजतं. बघा ना 3.5 चा स्क्वेअर किती येतो रे, 3 4 जा 12, तर किती येतो बरोबर आहे ना. 4 चा स्क्वेअर किती आला पाहिजे रे, 8 आला पाहिजे. 8 कसा रे 16 येईल ना. हा 3.5 किती येईल तो 3 4 जा 12 12.25, आणि हा बरोबर त्यांच्या मधीच येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ए आणि बी च्या मधली एखादी सी व्हॅल्यू घेतली, आणि जर एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी च्या मधली जी एक व्हॅल्यू असेल ती ऑब्व्हियसली एफ ऑफ सी ला तुमची इथं मॅच होईल. ही सी आहे, तो एफ ऑफ सी ला तुमचा इथं काय झाला पाहिजे, मॅच झाला पाहिजे. मधली व्हॅल्यू मधलीच येते, यालाच म्हटलं जातं इंटरमिडिएट व्हॅल्यू थेरम. ओके. चला नेक्स्ट जाऊ आपण. ओके. बऱ्यापैकी आपले इथं हे तुमचे फॉर्म्युले संपतायत कंटिन्युटीचे. तर भरपूर आहेत अजून तसे जर बघायला गेले तर कंटिन्युटी हा मोठा टॉपिक आहे, आणि कंटिन्युटी आणि डिफरन्शिएशन हे जोडून तुमचे सगळे फॉर्म्युले तयार होत आहेत, की म्हणजे कंटिन्युअस फंक्शन डिफरन्शिएबल आहे की नाही, डिफरन्शिएबल कंटिन्युअस आहे की नाही, ते कसे वगैरे चेक करायचे आहेत, हे एकत्र पूर्णपणे चालतात. त्यामुळे कंटिन्युटीचे जे डेफिनेशन्स असतील त्या तुम्हाला व्यवस्थित आल्याच पाहिजेत. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये त्याचा फर्स्ट प्रिन्सिपलने सॉल्व्ह करण्यासाठी तिथं यूज होणार आहे. त्यामुळे ह्या बेसिक आयडिया फक्त लक्षात ठेवा, आणि फॉर्म्युले समजले असेल लाईक करायला विसरू नका, कमेंट करा तुम्हाला काही डाऊट्स असेल तर, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.